हॅलो फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026चा जो काही अभ्यासक्रम आहे, कारण एम-पी-एस-सी मार्फत परीक्षा होणार आहे, तर एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार तलाठी भरतीचा जो काही अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाची माहिती पाहणार आहोत. परीक्षेचं स्वरूप कसं आहे, त्याची माहिती पाहणार आहोत. म्हणजेच तलाठी भरती सिलेबस 2026 व तलाठी भरती एक्झाम पॅटर्न याची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग आहे का, ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा की आत्तापर्यंत तलाठीची भरती ही सरळ सेवेच्या माध्यमातून व्हायची. त्यावेळेला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जी के, गणित बुद्धिमत्ता असं प्रत्येकी 50-50 25-25 प्रश्न यायचे. पण आता परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे. कारण आता परीक्षा एम-पी-एस-सीमध्ये कंबाईन ग्रुप सी किंवा महाराष्ट्र संयुक्त गट क ही जी परीक्षा आहे त्याच्यामार्फत तलाठीची परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळं आता सिलेबस पूर्णपणे बदललेला आहे. तसंच परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि 2 परीक्षा होणार आहेत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. नेमका सिलेबस काय आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, डिटेल्समध्ये सिलेबस आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्व परीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये याची मूळ फी 1000 आहे, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी मी ही फी फक्त ₹500 केलेली आहे. तर 500 प्लस जी-एस-टीमध्ये हा कोर्स मिळेल पहिल्या 100 विद्यार्थ्यांना. तर लवकरात लवकर हा कोर्स विकत घ्या. आणि याच्यामध्ये लिपिक, तलाठी, टॅक्स असिस्टंट त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बीची सुद्धा तुमची तयारी होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा, आता तलाठीची परीक्षा ही महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेमार्फत होत आहे. त्यामुळं त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तोच तलाठीचा अभ्यासक्रम आहे. मग एम-पी-एस-सी मार्फत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो आपण पाहूयात. सुरुवातीला परीक्षेचे टप्पे पहा. तर परीक्षेचे 2 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती 100 गुणांची असेल. म्हणजे सुरुवातीला आपण तलाठी एक्झाम पॅटर्नची माहिती पाहणार आहोत. आता हे जे 100 गुण आहेत ना, त्याच्यामध्ये साधारणपणे 8 विषय आहेत. ते 8 विषयांवर 100 प्रश्न येणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी हा 60 मिनिटांचा म्हणजेच 1 तासाचा आहे. 1 तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हेच या परीक्षेमध्ये अवघड जातं. कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. परीक्षा ऑफलाईन होणार आहे म्हणजे 25 ऑक्टोबर 2026ला. तलाठी किंवा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी होणार आहे ती ऑफलाईन होणार आहे. 2027 पासून ऑनलाईन होणार आहे असं एम-पी-एस-सीने जाहीर केलेलं आहे. पण ते पुढे पाहू आपण. पण सध्या तरी परीक्षा यावर्षी ऑफलाईन होणार आहे. त्याच्यानंतर जी मुख्य परीक्षा आहे, ती मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. पूर्व परीक्षा फक्त 100 गुणांची असते आणि पूर्व परीक्षेला एकच पेपर असतो 100 गुणांचा. मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. पहिला पेपर मराठी आणि इंग्लिशचा असतो आणि दुसरा पेपर जी-एसचा असतो. प्रत्येक पेपरला 200-200 गुण असतात. अशी एकूण 400 गुणांची तलाठीची मुख्य परीक्षा होणार आहे आणि पूर्व परीक्षा 100 गुणांची. आता त्याच्यामध्ये पहा, स्वरूप काय दिलेलं आहे, तर प्रश्न संख्या 100, एकूण गुण 100 म्हणजे एक प्रश्नाला 1 गुण असेल. दर्जा पदवीचा असेल आणि जे प्रश्न येणार आहेत ते 2 भाषेत येतील. एक आहे मराठी आणि दुसरी आहे इंग्रजी. परीक्षेचा कालावधी 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा आहे. आता निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 104 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा म्हणजेच कमी करण्यात येतील. आता 25% किंवा 104 निगेटिव्ह मार्किंग याचा अर्थ काय माहिती आहे का? समजा एक विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यानं एकूण 24 प्रश्न सोडवले. किती प्रश्न सोडवले? 24 प्रश्न सोडवले. आणि एक प्रश्न एका गुणाला आहे. त्या 24 पैकी 4 प्रश्न त्याचे सुटले. म्हणजे त्यानं चुकीचं उत्तर दिलं आणि 20 प्रश्न बरोबर आलेत. मग जे 20 प्रश्न बरोबर आले त्याचे 20 गुण होतील आणि 4 प्रश्न सुटल्यामुळं 1 गुण त्याचा मायनस होईल. मग 20 मधून 1 गेला, राहिले किती? 19. मग त्या विद्यार्थ्याचे गुण किती झाले? 19 झाले. तर ही असते निगेटिव्ह पद्धत. निगेटिव्ह पद्धत कशी आहे ते लक्षात आले सर्वांच्या. 4 प्रश्न चुकले की एका बरोबर प्रश्नाचे गुण म्हणजेच 1 गुण काय होतो? मायनस होतो. आता त्याच्या पुढे पहा,
की एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे तुम्ही जर प्रश्न सोडवलाच नाही, सोडून दिला, तर त्याचं निगेटिव्ह गुण धरला जाणार नाही. आता हे झालं परीक्षेचं स्वरूप कसं आहे तलाठी एक्झाम पॅटर्न. आता तलाठीचा जो अभ्यासक्रम आहे ना त्याची आपण माहिती पाहूयात. सुरुवातीला मी विषय आणि त्या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत त्याची माहिती देणार आहे आणि मग शेवटी प्रत्येक विषयावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्यानंतर व्हिडिओला हाईप सुद्धा सर्वांनी करा. आता या ठिकाणी पहा की इतिहासामध्ये काय येणार आहे माहिती आहे का? तर आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे आपल्याला इतिहासमध्ये आधुनिक भारताचा इतिहास पण अभ्यास करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर भूगोल हा विषय आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासाचं म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. त्या व्यतिरिक्त पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे याच्यावर प्रश्न येतील. आता या ठिकाणी भारताच्या भूगोलाचा कुठेही उल्लेख केलेला नाही तरी सुद्धा भारताच्या भूगोलावर सुद्धा प्रश्न येतात. खास करून भारताचा जो प्राकृतिक भूगोल आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि महाराष्ट्राचा भूगोल तर आहेच, त्याचबरोबर जगाचा भूगोल आहे आणि भौतिक भूगोल याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. त्याच्या पुढे पुढचा घटक आहे पहा अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेमध्ये काय विचारलं जातं तर भारतीय अर्थव्यवस्था. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती हे सब टॉपिक आहेत. त्याचे हे टॉपिक तुम्हाला अभ्यासावे लागतील. आणि त्याच्यानंतरचं आहे शासकीय अर्थव्यवस्था. म्हणजे अर्थव्यवस्थेचे त्यांनी दोन भाग केले. एक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरं आहे शासकीय अर्थव्यवस्था. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण याच्यावर प्रश्न असतील. त्याच्यानंतरचा आहे पहा चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये त्यांनी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे काय तर जागतिक आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, राष्ट्रीय चालू घडामोडी आणि राज्य पातळीवरील चालू घडामोडी या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा विषय आहे राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रामध्ये ना फक्त राज्यघटना करायची नाही बरं का, राज्यघटना तर करायचीच आहे. त्याबरोबर जे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की नाही, पंचायत राज आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात. मग राज्यघटना संपूर्ण राज्यघटना अभ्यासायची आहे. त्यात आणि पंचायत राज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. आता त्यानंतरचा विषय येतो सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे एवढे सारे टॉपिक आहेत आणि हे सगळंच आपल्याला अभ्यासावं लागतं. म्हणजे या सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. त्यातल्या त्यात आरोग्यशास्त्र आणि प्राणीशास्त्रावर जास्त प्रश्न येतात. आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे जीवशास्त्रामध्येच येतात. तर आरोग्यशास्त्र आणि जीवशास्त्र याच्यावर जास्त प्रश्न येतात. त्यानंतर भौतिकशास्त्राची प्रश्नांची संख्या नंबर 2ला असते आणि सर्वात कमी प्रश्न हे रसायनशास्त्रावर येतात. आतापर्यंतच्या अनुभवावरून मी सांगत आहे. त्यानंतरचं आहे अंकगणित. अंकगणितामध्ये त्यांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी एवढंच दिले, पण असं एवढंच विचारत नाहीत. भूमितीवर प्रश्न विचारले जातात. सरासरी, मसावी, लसावी, गुणोत्तर व प्रमाण, टाळ व ट्राम, टाळ आंतरवेग, रेल्वे, त्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. संख्यांचे प्रकार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळं गणितामध्ये जेवढे टॉपिक येतात त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो.
त्यानंतरचं आहे बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. पण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ना सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. जसं की तुमचं संख्यामाला, अक्षरमाला, लयबद्ध अक्षरमाला, सांकेतिक भाषा, अभाषिक कसोट्या, भाषिक कसोट्या, त्याच्यानंतर दिशाज्ञान चाचणी, नातेसंबंध, घड्याळ, कालमापन, वर्गीकरण, समान संबंध, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे टॉपिक आहेत ना, त्या सगळ्या टॉपिकवर प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. आता हा झाला अभ्यासक्रम. आता आपल्याला काय माहिती पाहिजे माहिती आहे का, की याच्यामध्ये प्रश्न म्हणजे कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, ती माहिती आपण आता पाहूयात. तर त्याच्यामध्ये ना एक लक्षात ठेवा, आपल्याला एकूण किती प्रश्न येणार आहेत, तर 100 प्रश्न येणार आहेत. त्या 100 प्रश्न आहेत आणि एकूण विषय किती आहेत, तर 8 विषय आहेत. मग आता याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का, अंकगणितावर 10 प्रश्न येतात, आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सांगतोय. बुद्धिमत्ता चाचणीवर 10 प्रश्न येतात आणि इतिहास, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, आपलं राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी याच्यावर 12-13, 12-13 प्रश्न येतात. आता मागच्या वेळेसचा जर विचार केला तर इतिहासवर म्हणजे 2025च्या पेपरमध्ये इतिहासवर 10 प्रश्न आले होते, भूगोलवर 8 प्रश्न होते, अर्थव्यवस्थेवर 15 प्रश्न होते, चालू घडामोडीवर चालू घडामोडीचा एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, पण 7-8 प्रश्न होते. राज्यशास्त्रावर 12-13 प्रश्न होते आणि सामान्य विज्ञानावर सुद्धा 13-14 प्रश्न होते. तर अशा पद्धतीनं प्रश्नांची संख्या असते पहा आणि त्यानुसारच तुम्ही आता अभ्यास केला पाहिजे. फक्त इथे एक लक्षात ठेवा, की 60 मिनिटांमध्ये म्हणजे एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हेच चॅलेंजिंग आहे. प्रश्नांचं जे स्वरूप असतं ते सुद्धा मोठे-मोठे प्रश्न असतात. त्यामुळं वाचायला वेळ जातो. तर 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवणं खरंच चॅलेंजिंग असतं. बी पब्लिकेशन पुणे यांनी एम-पी-एस-सी पॅटर्न गट क ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल याच्यात तलाठीचा पेपर पहिल्यांदाच एम-पी-एस-सी मार्फत होत आहे, म्हणजे यांनी कोणते प्रश्न पेपर दिले? तर एम-पी-एस-सी गट क चे जे झालेले पेपर आहेत 2018 पासून 2026 पर्यंत, त्या प्रश्नांचं त्यांनी स्पष्टीकरणासह विश्लेषण करून दिलेलं आहे. त्यामुळं आणि तसेच तोच पेपर आता होणार आहे तुमचा. त्यामुळं नेमके प्रश्न कसे येतात ते विश्लेषण समजण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी एम-पी-एस-सी पॅटर्न गट क महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याचे संपादक अजित कुमार आहेत. हे पुस्तक Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.